भगवंतांनी उपदेशिलेला महान सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ या तीन महान श्रेष्ठ रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या महान पुण्यामुळे त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी नागभूमी अर्थात नागपूर शहरामध्ये लोखंडे नगर येथील अतिशय सुंदर अशा सुदत्त बुद्ध विहारामध्ये संपन्न होत असलेल्या या धम्म संस्काराच्या निमित्ताने धम्म आसनावरती स्थानापन्न पूजनीय भदंत करुणानंदजी थेरो, पूजनीय भदंत धम्म बोधीजी थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, लोखंडे नगर बौद्ध जनसेवा मंडळ आणि या मंडळातील सर्व धम्म उपासक उपासिका आणि संबंधित सर्व सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित आपण सर्व आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो। आपल्या सर्वांचं मंगल व्हावं, कल्याण व्हावं अशी मंगल सदिच्छा मंगल मैत्री आपल्या सर्वांप्रती मी अर्पण करतो। उपस्थितांनो, तथागतांनी उपदेशिलेल्या सद्धम्माचं आचरण करणे, तथागतांनी उपदेशिलेल्या सद्धम्म मार्गाला समजून घेणे हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। कारण ज्या मार्गाचं अनुसरण आपण सर्व करतो त्या मार्गाला व्यवस्थित समजून घेणं हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। कारण ज्या मार्गाचं अनुसरण आचरण तुम्हा सर्वांना करायचं आहे, नेमका तो मार्ग कोणता, त्या मार्गातील तत्वे कोणती, त्या मार्गाचं आचरण कसं करावं हे जर तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला व्यवस्थित समजलं नसेल तर तुम्ही त्या मार्गाचं आचरण करू शकत नाही। किंवा एन तेन प्रकारे तुम्ही त्या मार्गाचं आचरण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते चुकीचं होईल, काहीतरी मिस्टेक राहतील आणि त्या मार्गाचं आचरण करून जो धम्मला तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे, व्हायला पाहिजे, ते होणार नाही। त्यामुळे जेव्हा जेव्हा धम्म देसना ऐकण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते, अशा प्रकारे जशी आज उपलब्ध झाली, अगदी तेव्हा तेव्हा आपण धम्म ऐकण्याचा प्रयत्न करावा, तो धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून जे आपल्याला समजलं उमजलं त्याचं आपण तंतोतंत आचरण करण्यास आपण कटिबद्ध होऊ शकतो। आणि म्हणूनच धम्म देसनेचे कार्यक्रम नित्य नियमाने आयोजित करणे अतिशय महत्त्वाचं आहे। आज आपल्या सर्वांना भगवान बुद्धांच्या धम्म तत्वज्ञानातील एका महत्त्वपूर्ण विषयाला अनुसरून उपदेश देण्याचा आणि आपल्या सर्वांना समजून सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। ज्या मार्गाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, आम्ही नेहमीच धम्म देसना करतो, नेहमीच लोकांना धम्म समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांना हा धम्म समजतच नाही। कितीही सांगतो आम्ही, कितीही सांगतो तरी त्यांना त्या धम्माचं तत्वज्ञान समजत नाही आणि त्यामुळे बिचारे ते तसेच राहतात, ते धम्माचं आचरण करू शकत नाही। असं
का होते? असं का होते? जसं उदाहरणार्थ आज या विहारामध्ये तुम्ही सर्व उपस्थित आहात, पूजनीय भिक्खू संघ सुद्धा उपस्थित आहे आणि तुम्ही सर्व धम्मदेशना ऐकत आहात. तर सर्वांनाच सारख्या पद्धतीने धम्म समजेल याची शाश्वती नाही आहे. काही लोकांना धम्म चांगला समजेल, तर काही लोकांना अति थोडासा धम्म समजेल, तर काही लोकांना काही समजणार नाही. कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता आणि प्रत्येकाची मानसिकता ही सारखी नाही आहे, वेगवेगळी आहे. जसं उदाहरणार्थ तुमच्यापैकी जर कोणी शिक्षक असतील, टीचर, तर त्यांच्या बाबतीमध्ये हे उदाहरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जर एका वर्गामध्ये जर 30 विद्यार्थी असतील, तो शिक्षक कोणत्या एका स्पेशल विद्यार्थ्याकडे पाहून शिकवत नाही, त्या 30ही विद्यार्थ्यांना शिकविण्याचा तो प्रयत्न करतो. बरोबर आहे की जेणेकरून ते सगळेचे सगळे विद्यार्थी हे शिकले पाहिजेत आणि चांगला अभ्यास करून ते सगळे विद्यार्थी पास झाले पाहिजे. पण असं होते का? असं होते नाही होत. सगळेच विद्यार्थी पास होतात का? बरं, पास झालं चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे. पण काही विद्यार्थी पास होतात आणि काही विद्यार्थी नापास होतात. यामध्ये चुकी कोणाची आहे? टीचरची आहे? नाही, टीचरची कशी चुकी राहील? टीचरने तर बरोबर 45 मिनिटाचं आपलं लेक्चर पूर्ण केलं, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऐकणारे ते जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सारखी नाही आहे, त्यांची मानसिकता सारखी नाही आहे. आणि त्यामुळे ते जे ऐकतात त्या ऐकल्यानंतर ते समजून घेण्याचा जो त्यांचा काही बल असेल, मानसिक बल म्हणा किंवा बुद्धिमत्ता म्हणा, हे सर्वांची सारखी नसल्यामुळे सर्वांना धम्म समजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा कालावधी लागतो. अगदी त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांप्रमाणे आपली ही अवस्था थोडीशी अशीच आहे. आपल्यामध्येही थोडी परिस्थिती अशीच आहे. पण अशा परिस्थितीमध्ये असताना भिक्खू संघाकडून धम्मदेशना ऐकत असतानाही आपल्याला कधी कधी धम्म का समजत नाही, त्या धम्म मार्गामध्ये कोणते अडथळे येतात, कोणते ब्रेकर्स आहेत, त्याला हिंड्रन्स असं म्हणतात. अडथळे, संकट किंवा ब्रेकर्स, हे कोणते कोणते ब्रेकर्स आहेत, कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्याला धम्म समजत नाही, की ज्यामुळे आपण धम्माचं आचरण करू शकत नाही आणि ज्यामुळे आपण धम्माचा लाभ प्राप्त करू शकत नाही. असे काही अडथळे आहेत, असे काही ब्रेकर्स आहेत. जसं बघा, रस्त्याने गाडी चालवत असताना लगेच एखादा खड्डा येतो ना, आपण काय करतो, लगेच ब्रेक मारतो. का बरं? कारण तो खड्डा आलेला आहे, तुमची स्पीड लगेच कमी होते. बरोबर आहे की नाही? तर असे काही ब्रेकर्स आहेत की तुमच्या धम्म मार्गावर तुम्हाला नेहमी मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. असे काही अडथळे आहेत, अडचणी आहेत की जे तुम्हाला धम्म मार्गापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतात. तर हे अडथळे कोणते आहेत आणि त्या अडथळ्यांवरती मात कशी करावी, हे बुद्ध तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भगवान बुद्धांनी या संदर्भामध्ये अतिशय लाभकारी असा उपदेश केलेला आहे. धम्म मार्गाचं आचरण करीत असताना तुम्हाला सर्वांसाठीच, भिक्षूंसाठी पण, भिक्षुणींसाठी सुद्धा, उपासक उपासिका सर्वांसाठी भगवान बुद्धांचा हा उपदेश आहे. धम्म आचरण करीत असताना आपल्याला 5 प्रकारचे अडथळे येतात. 5 प्रकारचे अडथळे की ज्या अडथळ्यांमुळे एक व्यक्ती धम्म आचरण करू शकत नाही. बरं, आचरण करणे दूरच, आचरण करणे तर दूरच, तो धम्म समजून पण घेऊ शकत नाही. बरं, धम्म समजून घेणं पण दूरच, तो धम्म ऐकू सुद्धा शकत नाही. कशामुळे? हे 5 अडथळे आहेत. आणि जोपर्यंत या 5 अडथळ्यांना, या 5 ब्रेकर्सला आपण दूर सारत नाही,
तोपर्यंत आपण धम्म मार्गामध्ये पुष्ट होऊ शकत नाही, तोपर्यंत आपण धम्म मार्गामध्ये स्थित प्रज्ञ होऊ शकत नाही. तेव्हा हे 5 अडथळे कोणते आहेत ते एक एक आपण समजून घेऊया आणि त्या अडथळ्यांवरती मात कशी करावी, ते ब्रेकर्स दूर कसे करावे, त्याच्यावरती बुद्धाने कोणता उपाय सांगितलेला आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भगवान बुद्ध ही 5 अडथळे सांगतात. बुद्ध तत्वज्ञानामध्ये या 5 अडथळ्यांना 5 निवारण असं म्हणतात. काय म्हणतात? 5 निवारण. 5 निवारण. निवारण या शब्दाचा अर्थ होतो की निर्वाण प्राप्तीच्या मार्गामध्ये जे अडथळे आहेत त्याचं निवारण करणे, त्याला दूर करणे, त्याला नष्ट करणे, त्याचं निवारण करणे, म्हणून याला 5 निवारण असं म्हणतात. 5 प्रकारचे निवारण कोणते कोणते आहेत? त्यापैकी पहिले जे निवारण आहे, पहिला जो निवारण आहे अडथळा, पहिलं निवारण, त्याला म्हणतात विचिकिच्छा. पाली शब्द आहे तरी पण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण, कारण बुद्ध तत्वज्ञानाची भाषा आहे. पहिला निवारण आहे विचिकिच्छा. कदाचित तुम्ही शब्द अगोदर ऐकला किंवा ऐकला नसेलही. विचिकिच्छा हा पाली शब्द आहे आणि विचिकिच्छा या शब्दाचा अर्थ होतो शंका, डाऊट्स. आणि कोणाबद्दल शंका घेणे? बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांबद्दल मनामध्ये शंका निर्माण करणे म्हणजे विचिकिच्छा होय. हे पहिलं निवारण आहे ज्याला आपल्याला निवारण करायचं आहे. विचिकिच्छा, शंका. तुम्ही सर्व श्रद्धावान लोक आहात, पण समाजामध्ये आम्ही फिरतो तर आम्हाला असे अनेक लोक दिसतात की त्यांच्या मनामध्ये आजही बुद्धाबद्दल शंका आहे, धम्माबद्दल शंका आहे, संघाबद्दल शंका आहे. त्यांना वाटतं की बुद्धाचं काही नाही, त्यांना वाटतं की बुद्धाने जो धम्म उपदेश केलेला आहे ना त्यामध्ये काही तथ्य नाही, काही लाभ नाही. बुद्धाचा जो पूजनीय संघ आहे तो पूजनीय पण नाही, त्याच्यामध्ये कोणते गुण नाहीत. म्हणजे तो बुद्ध धम्म संघाबद्दल आपल्या मनामध्ये अमर्याद शंका उपस्थित करतो, अमर्याद डाऊट्स उत्पन्न करतो आणि या शंकेमुळे तो बुद्ध धम्म आणि संघाचा ग्रहण करू शकत नाही. ज्यावेळेस एक धम्म अनुयायी धम्म मार्गाचं अनुसरण करतो तर त्या अनुयायाचं पहिलं जे नियम आहे किंवा पहिला जो क्रायटेरिया आहे तो हा आहे की अगोदर त्याला बुद्ध धम्म संघाची शरण ग्रहण करावी लागते. जसं तुम्ही आता शरणस्थान ग्रहण केलं, बुद्धं शरणं गच्छामि, मी बुद्धाची शरण ग्रहण करतो. धम्मं शरणं गच्छामि, मी धम्माची शरण ग्रहण करतो. संघं शरणं गच्छामि, मी संघाची शरण ग्रहण करतो. आणि फक्त कायाने नाही तर माझ्या वाचेने, माझ्या मनाने, द्वितीयंपी तृतीयंपी मी श्रद्धापूर्वक बुद्ध धम्म संघाची शरणस्थान ग्रहण करतो. आपणच नाही, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध धम्म संघाचं शरणस्थान ग्रहण केलं. आणि ते स्वतः म्हणतात काय की ह्या माझ्या जीवनामध्ये बुद्ध धम्म संघाशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाहीये. नथी मे शरणं नय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं. एतेन सत्यवज्जेन, सत्यवचन आहे, एतेन सत्यवज्जेन हो तुमे जय मंगलम, हो तुमे जय मंगलम, हो तुमे जय मंगलम. हे सत्यवचन आहे. या सत्यवचनाने माझं जय मंगल कल्याण हो. बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे. मग बाबासाहेबांसारखे एवढे विद्वान, महाविभूती, महानुभवी, महापुरुष जर बुद्ध धम्म संघाची शरण ग्रहण करतात, मग आपण का बरं शरण स्थान ग्रहण करू नये? म्हणून बांधवांनो, बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल कधीही शंका निर्माण होऊ देऊ नका. आपल्या मनामध्ये
या 3 रत्नांबद्दल अनंत श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. जे कोणी लोक या 3 रत्नांबद्दल मनामध्ये नेहमी शंका ठेवतात, त्यांचं कधीही मंगल होत नाही. ते धम्म ऐकू शकत नाही, कारण शंका आहे ना, आहे की नाही? तुमच्या मनात जर शंका असेल तर तुम्ही ऐकू शकता का? तुम्ही आचरण करू शकता का? नाही करू शकत. कारण शंका आहे ना. ही शंका नष्ट झाली पाहिजे. तुम्हाला पूर्ण पटलं पाहिजे, विश्वासानं, गॅरंटेड, तुम्ही खात्रीशीर असं विश्वासानं म्हणावं की माझ्या जीवनामध्ये माझा कल्याण मित्र केवळ आणि केवळ फक्त बुद्ध आहे. माझा कल्याणाचा जो मार्ग आहे तो केवळ आणि केवळ तथागतांचा सद्धम्म आहे. आणि माझा जो कल्याण मित्र उपदेशक आहे तो केवळ आणि केवळ तथागतांचा पूजनीय संघ आहे. हेच माझे शरणस्थान आहे, हेच माझे कल्याणाचा मार्ग आहे. याशिवाय मला दुसरं कोणतेही शरणस्थान नाही आहे असं तुम्ही विश्वासानं म्हणायला पाहिजे, गॅरंटेड म्हणायला पाहिजे. म्हणून ज्या लोकांच्या मनात विचिकिच्छा हा जर अडथळा आहे तर ती लोक कधीही धम्माचं आचरण करू शकत नाही. अडथळा आहे हा. आणि हा अडथळा जर दूर करायचा असेल, हे निवारण जर तुम्हाला नष्ट करायचं असेल, विचिकिच्छा संपवायची असेल, तर याच्यावरती बुद्धाने उपाय सांगितलेला आहे. आणि तो म्हणजे तुमच्या मनामध्ये बुद्धाबद्दल अनंत श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा हे तुमचं बल आहे. बुद्धाने उपदेशिलेल्या धम्माबद्दल तुमच्या मनात अनंत श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा हे तुमचं बल आहे. बुद्धाने स्थापन केलेल्या संघाबद्दल तुमच्या मनात अनंत श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा हे तुमचं बल आहे. हे पहिलं बल तुमच्यात विकसित झालं पाहिजे. कोणतं बल? श्रद्धा बल. म्हणजे पहिलं जे निवारण आहे विचिकिच्छा, या निवारणाला नष्ट करण्यासाठी त्याच्यावरती कोणता उपाय आहे? श्रद्धा. तुमच्या मनात जर बुद्ध धम्म संघाबद्दल अनंत अमर्याद विश्वासशील जर श्रद्धा असेल तर तुमच्या कधीही विचिकिच्छा हा अडथळा उत्पन्न होणार नाही. म्हणून खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या, आपल्या मनात विचिकिच्छा कधीही येऊ देता कामा नये. आपल्या मनात अनंत श्रद्धा त्रिरत्नाबद्दल असावी. तर हे पहिलं निवारण आहे. कोणतं? विचिकिच्छा नष्ट करणे. त्यावर उपाय कोणता आहे? आपल्या मनात नितांत बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा निर्माण करणे. त्यानंतर दुसरं जे निवारण आहे, दुसरा जो अडथळा आहे त्याला म्हटलेला आहे थीन मिद्ध. हा सुद्धा पाली शब्द आहे, समजून घेऊया. थीन मिद्ध. या थीन मिद्ध शब्दाचा अर्थ होतो कंटाळा येणे, आळस करणे, किंवा ज्याला बघा एखादा व्यक्ती निरुत्साही असतो, निरुत्साही, त्याच्यामध्ये कोणता उत्साह नसतो. म्हणजे शारीरिक आणि मानसिक एकदम निरुत्साह असतो तो, निरुत्साही. तो जर एका ठिकाणी बसला असेल, त्याला जर म्हटलं अरे उठ, हातामध्ये फुलं घे, थोडंसं उठ आणि बुद्धांना अर्पण कर, तो काय म्हणतो नाही आता जाऊ द्या. मग शारीरिक थकवा, निरुत्साह आहे. कारण त्याच्या मनात तो निरुत्साह आहे. कोणताच उत्साह नाहीये धम्म आचरण करण्यासाठी, कोणती प्रेरणाच नाही त्याच्या मनामध्ये धम्माला फॉलो करण्यासाठी. कारण त्याच्या मनामध्ये हा शारीरिक म्हणजे त्याच्यामध्ये हे शारीरिक थकवा उत्पन्न झालेला आहे, मानसिक थकवा उत्पन्न झालेला आहे. याला बुद्ध तत्वज्ञानामध्ये थीन मिद्ध असं म्हणतात. असे काही काही लोक असतात, शरीराने निरुत्साही असतात, त्यांना शरीराने कोणतं महत् कार्य करू वाटत नाही. त्यांच्या मनात सुद्धा खूप असा निरुत्साह असतो, म्हणजे बेशुद्धी असते, बेहोशी असते, मनामध्ये कोणता उत्साह नाही आहे, कोणती प्रेरणा नाही आहे. आणि त्यामुळे या थीन मिद्ध या अडथळ्यामुळे सुद्धा ते धम्माचं आचरण करू शकत नाही. आपल्यामध्ये सुद्धा जर अशा प्रकारचा शारीरिक थकवा, शारीरिक कंटाळा किंवा आळस किंवा ज्याला म्हणूया की निरुत्साह जर असेल, शारीरिक आणि मानसिक जर निरुत्साह असेल, तर तो निरुत्साह नष्ट केला पाहिजे.
तुमच्या मनामध्ये उत्साह संचारला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल अरे अरे भिक्खू संघ येत आहे, लगेच तुम्ही उत्साह झाले पाहिजे, आनंदी झाले पाहिजे. अरे चला आज पौर्णिमा आहे, तर तुमच्यात उत्साह उत्पन्न झाला पाहिजे शील पालन करण्याचा. अरे चला आज बुधवार जायचं आहे, तुमच्यात उत्साह निर्माण झाला पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. कशासाठी? धम्म मार्गाचं आचरण करण्यासाठी. थकवा असू नये, निरुत्साह असू नये, कंटाळा करू नये, आळस करू नये. धम्म मार्गाचं आचरण करीत असताना कोणत्याच प्रकारचा आळस आणि कंटाळा नसला पाहिजे. आणि या निरुत्साहाला म्हणजे शारीरिक आणि मानसिक निरुत्साह नष्ट करण्यासाठी तुमच्यातला आळस आणि कंटाळा किंवा दीनमिद्ध नष्ट करण्यासाठी यावरती भगवान बुद्धांनी दुसरं बल सांगितलेलं आहे. पहिले श्रद्धा, दुसरं बल कोणतं सांगितलेलं आहे? भगवान बुद्ध दुसरं बल सांगतात हे नष्ट करण्यासाठी तुमच्यामध्ये वीर्य उत्पन्न झालं पाहिजे. वीर्य दुसरं बल आहे. वीर्य म्हणजे काय? उत्साह, दीर्घोद्योगीपणा, सतत प्रयत्नशील राहणे, सतत दीर्घोद्योगी राहणे, उत्साहशील राहणे, याला बुद्ध तत्वज्ञानामध्ये वीर्य असं म्हणतात. तर तुमच्यामध्ये वीर्य हे बल उत्पन्न व्हावं. जेव्हा जेव्हा धम्माचं आचरण करायचं आहे तुमच्यामध्ये वीर्य असलं पाहिजे, उत्साह संचारला पाहिजे, आनंद संचारला पाहिजे. यालाच म्हणतात वीर्य. वीर्य ही एक बोधिसत्वाची पारमिता सुद्धा आहे. त्या 10 पारमिता आहेत, त्यापैकी एक पारमिता वीर्य सुद्धा आहे. आणि वीर्यातून काय होते? तुमच्यामध्ये धम्म आचरण करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. आणि हे बल एवढं महत्वाचं आहे, एवढं महत्वाचं आहे की कितीही अप्रिय प्रसंग आले, कितीही संकट आले, तरी सुद्धा माणसामध्ये निरुत्साह उत्पन्न होत नाही. तो धम्म मार्गापासून दूर जात नाही, तो धम्म आचरण करण्यापासून अलिप्त होत नाही. कारण तुम्ही वीर्य संचारून घेतलेला आहे, तुम्ही वीर्यवान झालेले आहात, मेहनती झालेले आहात, तुमच्यामध्ये दीर्घोद्योगीपणा आलेला आहे, तुम्ही उत्साही आहात, कंटाळा करत नाही, धम्म आचरण करताना आळस करत नाही, कोणता निरुत्साह नाहीये, तुम्ही वीर्यवान झाले, मेहनती झाले, प्रयत्नशील झाले. तर हे बल तुमच्यामध्ये उत्पन्न व्हावं. दुसरं बल आहे कोणतं? वीर्य. पहिलं बल कोणतं होतं? श्रद्धा. दुसरं वीर्य. यानंतर तिसरा जो अडथळा आहे, त्या तिसऱ्या अडथळ्याला बुद्ध तत्वज्ञानामध्ये उद्धच्च कुकुच्च असं म्हटलेलं आहे. थोडासा कठीण शब्द आहे, बुद्ध तत्वज्ञानाचा शब्द आहे. उद्धच्च कुकच्च. उद्धच्च कुकच्च याचा अर्थ होतो, उद्धच्च याचा अर्थ होतो उद्विग्न होणे. उद्विग्न होणे किंवा चिंताग्रस्त होणे हा सुद्धा एक विकार आहे, जो तुम्हाला धम्माचं आचरण करू देत नाही, धम्म मार्गावरती स्थिर राहू देत नाही. माणूस उद्विग्न होतो. कशामुळे उद्विग्न होईल काही सांगता येत नाही. वंदनेचा आवाज जरी ऐकला तरी काही लोक उद्विग्न होऊ शकतात. उद्विग्न चिंताग्रस्त होतात केवळ आवाज ऐकला तरी. आज आमच्याकडे असा कार्यक्रम आहे असं जरी केलं तरी उद्विग्न होतात. कारण त्यांच्यात तो विकार इतका घट्ट झालेला असतो. कारण नेहमीच जेव्हा जेव्हा धम्माचा शब्द निघेल, धम्म मार्गाचं अनुसरण करण्याची वेळ येईल, तर धम्म ऐकायची वेळ होते, उद्विग्न होतात, चिंताग्रस्त होतात. एवढे भयंकर चिंताग्रस्त होतात की कधीच त्यांना धम्म समजत नाही. धम्म समजणं तर दूर, धम्म समजणे तर दूर, ते धम्म ऐकू शकत नाही. ते तिथे बसल्या ठिकाणी उद्विग्न होतात. बसल्या ठिकाणी त्यांना वाटतं चला इथून निघायला पाहिजे, उद्विग्न होतात. त्यांचं ते मन त्यांना शांत बसू देत नाही, चिंताग्रस्त होतात, उद्विग्न होतात. कारण त्यांचा अडथळा आहे, हा सर्वात मोठा अडथळा आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की धम्म मार्गाचं आचरण करीत असताना हा जो तिसरा अडथळा आहे, हे तिसरं निवारण आहे, उद्धच्च कुकच्च, हे सुद्धा आपण नष्ट करायला पाहिजे. याचं निवारण करायला पाहिजे. उद्धच्च कुकच्च होणे, उद्विग्न होणे, चिंताग्रस्त होणे. तर यासाठी भगवान बुद्ध उपाय काय सांगतात की जेव्हा जेव्हा तुमचं मन
हे उद्विग्न होईल, तुमचं मन हे चिंताग्रस्त होईल, तेव्हा लगेच तुम्ही एकच उपाय करावा. काय करायचं की जिथे तुम्ही आहात तिथे केवळ फक्त 1 ते 2 मिनिटं उपाय बघा. 1 ते 2 मिनिटं काय करायचं, लगेच शांत होऊन आपला जो श्वास आहे म्हणजे येणारा आणि जाणारा जो श्वास आहे त्या श्वासावरती सती करायची. सती म्हणजे स्मृती, जागृत व्हायचं. श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, श्वास जात आहे. याला म्हणतात आनापानसती. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर सती होणे म्हणजे जागरूक होणे, स्मृतिवान होणे, यालाच म्हणतात आनापानसती करणे. तुम्ही बघा हा एखाद्या तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्हाला जर कधी तुमचं गृहस्थी जीवन जगताना जर कधी अचानक राग आला, येतो ना राग, कधी अचानक कधी राग आला, रागाच्या भरात कोणाला बोलू नका. रागाच्या भरात काही फेकून मारू नका. रागाच्या भरात काहीच करू नका. काय करायचं, राग आला रे आला, मला असं वाटलं अरे आता मला राग येत आहे, माझ्या मनात द्वेष उत्पन्न होत आहे, मी उद्विग्न होत आहे, तर काय करायचं, लगेच डोळे बंद करायचे. फक्त 2 ते 3 मिनिटं काय करायचं, आनापानसती करा. पूर्ण लक्ष या श्वासाकडे बघा. श्वास येत आहे, श्वास जात आहे, ब्रीदिंग कमी, ब्रीदिंग गोईंग, येत आहे, जात आहे. फक्त 1 मिनिट. 1 मिनिट. आता 1 मिनिट काही जास्त नाही बरं, 1च मिनिट, पण कठीण आहे. 1 मिनिट पण त्या वेळेला आपल्याला खूप कठीण वाटतो. पण हा उपाय त्याच्यावरती आनापानसती करणे, ध्यान भावना करणे श्वासावरती. तुम्ही आता प्रयोग करून बघा. पुढच्याच काही सेकंदामध्ये तुमचा जो राग आहे ना हा थोडासा कमी झालेला असेल. आणखी करा 2 मिनिटं, तुमचा राग पुन्हा कमी होईल आणि शांत चित्ताने घरात जायचं, पाणी घ्यायचं आणि एक घोट पाणी पित राहायचं. श्वास येत आहे, जात आहे, पाणी पित राहायचं. त्याचे काही छोटे छोटे उपाय आहेत आनापानसती मध्ये त्याला. यामुळे काय होईल, तुमच्या जो उद्विग्नता उत्पन्न झालेली आहे, जो द्वेष उत्पन्न झालेला आहे, हा द्वेष कमी होईल. ही उद्विग्नता त्या क्षणापुरती कमी होईल. म्हणजे काय होईल की तुम्ही त्या अडथळ्याला तात्पुरतं काय केलं, तुम्ही त्याला कमी केलं. त्याला नंतर मोठा उपाय आहे, आनापानसती आहे, विपश्यना वगैरे आहे. पण तेव्हा तुम्ही त्या रुकवटाला येऊ दिलं नाही, त्या ब्रेकर्सला वाढू दिलं नाही. तुम्ही तात्काळ सावध झाले, जागृत झाले. म्हणजे काय झाले, तुम्ही जागृत म्हणजे तुम्ही स्मृतिवान झाले. तुम्हाला समजलं की मला राग आलेला आहे. बरं हे समजलं पाहिजे. बरं मला राग आलेला आहे, मी उद्विग्न होत आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हे कोणाला समजते, जेव्हा तुम्ही स्मृतिमान असता. स्मृतिमान, एवढं स्मृतिमान की मी चालत आहे तर मी चालत आहे जाणलं पाहिजे. मी खात आहे असं जाणलं पाहिजे. मी बोलत आहे, मी खात आहे, मी पित आहे, मी चालत आहे वगैरे. प्रत्येक क्षणाला तुम्ही जागृत असावं, यालाच म्हणतात स्मृतिवान होणे. आणि हे तुमचं तिसरं पद आहे, स्मृतिवान होणे. म्हणजे उद्धच्च कुकच्च या अडथळ्याला दूर करायचं असेल, निवारण करायचं असेल, तर यावरती भगवान बुद्धांनी उपाय सांगितलेला आहे, मार्ग सांगितला. तो मार्ग कोणता, सदैव स्मृतिमान रहा. हे तुमचं तिसरं बल आहे. म्हणून धम्म मार्गाचं आचरण करीत असताना उद्धच्च कुकच्च ह्या विकाराला नष्ट करा आणि सदैव स्मृतिमान रहा, अटेन्शननेस रहा, जागरूक रहा. हे तुमचं तिसरं बल आहे. पहिलं बल कोणतं होतं, श्रद्धा. दुसरं बल वीर्य आणि तिसरं बल स्मृतिमान राहणे. त्यानंतर चौथा जो अडथळा आहे तो म्हणजे त्याला बुद्ध तत्वज्ञानामध्ये व्यापाद असं म्हटलेलं आहे. पाली शब्द आहे व्यापाद. व्यापाद याचा अर्थ होतो की द्वेष करणे किंवा वैरत्व करणे. आपण ते म्हणतो इकडचा तो शब्द आहे बघा, खुन्नस करणे. शब्द ऐकला हिंदीमध्ये शब्द आहे खुन्नस. असं काही लोकांचं दुश्मनी, वैरत्व, नेहमी द्वेष करतो आपण, त्याचा नेहमी द्वेष करतो, खुन्नस करणे. त्यालाच बुद्ध तत्वज्ञानामध्ये हा शब्द वापरलेला आहे व्यापाद. तर काही लोक अशाच प्रकारे खुन्नस धरतात. आता कोणाची खुन्नस धरतात बघा तुम्ही, आहे की नाही.
कोणाकोणाची खुन्नस असेल मनामध्ये, कोणाकोणाचा द्वेष असेल. आणि कधी कधी काय होतं की जी लोक चांगलं काम करतात त्यांच्याबद्दलच समाजामध्ये जास्त खुन्नस करणारे लोक असतात. लई पुढे पुढे करतो काय, लई पुढे पुढे करते काय, खुन्नस द्वेष करतात. कारण अशा लोकांना ते स्वतःही धम्माचं आचरण करीत नाहीत, पण जे धम्म आचरण करतात त्यांच्या प्रती मात्र द्वेष करतात, त्यांच्या प्रती मनामध्ये वैरत्व उत्पन्न करतात, त्यांच्या प्रती खुन्नस उत्पन्न करतात. बांधवांनो, आपल्याला धम्म आचरण करीत असताना हा सुद्धा एक मोठा अडथळा आहे. कधीच एकमेकांप्रती मनामध्ये द्वेष भावना बाळगू नका. कोणती कारण असू द्या, पुढं पुढं करण्याचं असू द्या, माईकचं कारण असू द्या, कोणतेही कारण असू द्या, मनामध्ये द्वेष नसावा. कोणाबद्दल एवढंही वैरत्व नसावं. उलट काय म्हणायचं, अरे किती चांगलं आहे, पुढं पुढं करा, पुढं पुढं करा, चांगलं आहे. कारण धम्म मार्गामध्ये पुढे पुढे करणं म्हणजे स्वतःचंही मंगल करणं, त्याचंही मंगल करणं आहे. म्हणून स्वतःही धम्म मार्गाचं आचरण करा आणि जे लोक धम्माचं आचरण करतात त्यांनाही प्रेरणा द्या. त्यांच्याबद्दल वैरत्व ठेवू नका, उलट त्यांच्याबद्दल मैत्री भावना करा. त्या भगवान बुद्धांनी जो चौथा विकार सांगितलेला आहे व्यापाद, तर व्यापाद म्हणजे खुन्नस करणे, द्वेष करणे किंवा वैरत्व करणे, यावरती भगवान बुद्धांनी उपाय सुचवलेला आहे. आणि तो उपाय म्हणजे त्यांच्या प्रती मेत्ता भावना करणे. मेत्ता भावना करणे, मैत्री भावना. तुझं मंगल हो, तुझं कल्याण हो, तुझे सगळे दुःख नष्ट हो, ही मैत्री भावना करा. आणि त्यांच्याबरोबर नाही बरं, जे लोक तुमचा खुन्नस करतात म्हणजे तुमचं वैरत्व करतात ना, त्यांच्या प्रती भाऊ तुझंही मंगल, जा माझी काय दुश्मनी करत बस, तुझं मंगल हो, तुझंही कल्याण हो, तुझंही जय मंगल, त्याच्याबद्दल मंगल मैत्री करा. पण जमत नाही ना, कठीण आहे ना. एखादा वैरी जर समोरून आला तर तुम्ही करू शकता का नाही करू शकत? कारण तुमचं जे मन आहे, तुमचं मन हे तुमच्या ताब्यामध्ये नाही. तुमचं मन त्याच्या सवयीप्रमाणे वागते. कोणती सवय? की दुश्मन दिसला की मनाची सवय काय? द्वेष उत्पन्न करणे आहे ना, की लगेच मग मन आपल्याला द्वेष उत्पन्न करायला लावते. माणूस द्वेष करतो, उद्विग्न होतो माणूस, तेव्हा त्याच्याबद्दल वैरत्व उत्पन्न करतो, व्यापार करतो. का बरं? कारण मन हे तुमचं एकाग्र नाहीये, समाधीवान नाहीये. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या मनाला एकाग्र करावं लागेल. तुमचं मन तुमच्या ताब्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. आणि हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, एकाग्रता आहे, याच कॉन्सन्ट्रेशनला, याच एकाग्रतेला बुद्ध तत्वज्ञानामध्ये समाधी असं म्हणतात. हे तुमचं चौथं बल आहे. म्हणजे धम्म मार्गातील व्यापार हा अडथळा जर दूर करायचा असेल तर तुमच्यामध्ये काय कोणतं बल असलं पाहिजे? तुमच्यामध्ये समाधी हे बल असलं पाहिजे. तुमचं मन तुमच्या ताब्यात असलं पाहिजे. जसं मी अगोदर सांगितलं की आनापानसती करायची. मनाला कंट्रोल मध्ये किंवा ताब्यात ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे आनापानसती करा. फक्त श्वासावरती आलंबन ठेवायचं. श्वास, या श्वासाला आलंबन ठेवून फक्त आनापानसती करा. बघा तुमचं मन तुमच्या ताब्यात येते की नाही. 1 मिनिट जरी तुमचं मन ताब्यात आलं ना तरी तुम्ही 1 मिनिटाची समाधी प्राप्त केली. 2 मिनिटं जरी तुमचं मन ताब्यात आलं ना तुम्ही 2 मिनिटं तुमच्या मनाला प्राप्त केलं. हे तुमचं बल मोठं झालं, महान झालं. याकरिता समाधी हे बल तुमच्यामध्ये उत्पन्न होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे धम्म मार्गाचं आचरण करीत असताना हे जे चौथं निवारण आहे व्यापाद, याला नष्ट करा. आणि जे चौथं बल आहे, कोणतं बल? समाधी. समाधी वाढवा, समाधीमध्ये पुष्ट व्हा. अशा प्रकारचं तत्वज्ञान आपल्याला अतिशय लाभदायी आहे. त्यानंतर 5वा जो अडथळा आहे, जो अतिशय महत्वाचा आहे, समजून घेणं महत्वाचं आहे, त्याला बुद्ध तत्वज्ञानामध्ये कामछंद असं म्हणतात. कामछंद. आणि कामछंद याचा मराठीमध्ये अर्थ होतो काम भावना, काम वासना. कशाप्रती? हे जे डोळे आहे, या डोळ्याप्रती काम भावना उत्पन्न करणे.
हे जे नाक आहे या नाकाप्रती काम भावना उत्पन्न करणे, आपली जी जीभ आहे, जिभेचा विषय चव आहे त्याप्रती काम भावना उत्पन्न करणे, किंवा कान आहेत, कानाविषयी काय शब्द, त्या शब्दाप्रती काम भावना उत्पन्न करणे. तर हे जे काही आपले इंद्रिय आहेत, हे जे 5 इंद्रिय आहेत, या 5ही इंद्रियांचे जे जे विषय आहेत त्या विषयांप्रती आसक्ती उत्पन्न करणे. जसं डोळ्याचे विषय काय आहे, दृश्य आहे ना, आपण दृश्य पाहतो ना, तर त्या दृश्याप्रती आसक्ती उत्पन्न करणे. नाकाचा विषय काय आहे, गंध, वास, तर त्या गंधाप्रती आसक्ती उत्पन्न करणे. जिभेचा विषय चव, त्या चवीप्रती आसक्ती उत्पन्न करणे. कानाचा विषय शब्द, त्या शब्दाप्रती आसक्ती उत्पन्न करणे. म्हणजे एकंदरीत आपल्या शरीराचा म्हणजे स्पर्श, शरीराचा विषय कोणता आहे, स्पर्श, त्या स्पर्शाप्रती आसक्ती उत्पन्न करणे. याला बुद्ध तत्वज्ञानामध्ये कामछंद असं म्हटलेलं आहे. अत्यंत भयंकर असा हा विकार आहे. दुःख मुक्तीच्या मार्गातील म्हणजे सर्वात मोठा विकार हा कामछंद आहे. आणि समग्र संसार जो आहे या कामछंदामुळे जळत आहे. समग्र संसार हा अखिल संसार एका अग्निकुंडाप्रमाणे या कामछंद या विकारामध्ये जळत आहे. आणि त्यामुळे जे लोक या कामछंदामध्ये जळत राहतात, त्या पंच इंद्रियाच्या आसक्तीमध्ये राहतात, तेही त्यांच्या धम्म मार्गातील खूप मोठा अडथळा आहे. त्यामुळे आपण हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे, खूप चांगल्या प्रकारे लक्षात आलं पाहिजे की आपल्यालाही आपल्या धम्म मार्गामध्ये हा खूप मोठा अडथळा आपण नष्ट केला पाहिजे. आपल्यामध्ये जी काही कामभावना आहे, म्हणजे त्याला म्हणतात शरीराप्रती आसक्ती, या सर्व इंद्रियांच्या विषयांप्रती जी आसक्ती आहे ही आसक्ती कमी केली पाहिजे. हे तुम्हाला प्रज्ञापूर्वक समजलं पाहिजे, हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. आणि हे जर समजून घ्यायचं असेल तर केवळ शब्दाने नाही, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, तुम्ही शब्द ऐकतात, तर तुमच्यामुळे केवळ ऐकून हे ज्ञान उत्पन्न होईल की हो बरोबर आहे, हा कामछंद आपण नष्ट केला पाहिजे. मग श्रुतीमय प्रज्ञा झाली, शुद्धमय. केवळ ऐकून पण काही लोक खरोखरच प्रयत्न करतात, त्याचं चिंतन करतात की जे काही आपण ऐकलेलं आहे, जे काही आपण म्हणजे अनुभवलेलं आहे, जे काही आपण वाचलेलं आहे या कामछंद विकाराबद्दल, तर ते चिंतन करतात आणि त्या कामछंदाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर चिंतनमय ज्ञान त्याच्यात उत्पन्न झालं. आणि काही लोक असेही आहेत की खरोखर ध्यान साधना करून, विपश्यना करून, मेडिटेशन करून आणि धम्माचं आचरण करता करता आपल्या मनातील हा कामछंद जो विकार आहे, ही कामवासना जी आहे, हे पूर्ण नष्ट करून टाकतात आणि आपल्या मनामध्ये शुद्ध सर्वोच्च अशा प्रकारचं ध्यान उत्पन्न करतात. त्या सर्वोच्च ज्ञानाला प्रज्ञा असं म्हणतात. प्रज्ञा, तुमच्यात ती प्रज्ञा विकसित झाली. प्रज्ञा म्हणजे काय की दुःख मुक्तीच्या ज्ञानाला समजून घेणं म्हणजे तुमची प्रज्ञा. हा मार्ग माझ्या कल्याणाचा आहे हे समजून घेणं म्हणजे प्रज्ञा. या मार्गाने गेल्यावरच मी दुःखमुक्त होईल हे समजून घेणं म्हणजे प्रज्ञा होय. शहाणपणा, विजडम तुमच्यामध्ये ती उत्पन्न होते. आणि म्हणून आपण ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजून घेतली पाहिजे की धम्म मार्गाचं आचरण करीत असताना हा जो 5वा विकार आहे कामछंद, हा कामछंद विकार नष्ट करणे आणि आपल्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये ही प्रज्ञा निर्माण करणे, प्रज्ञावान होणे, हे आपल्या जीवनातील खूप मोठा लाभ आहे. हा धम्म लाभ आहे. हे खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे. बुद्ध तत्वज्ञानातील हा विषय तसं तर फार गंभीर आहे, फार डीप आहे. वरवर आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यातील काही महत्वाचे मुद्दे जरी आपण व्यवस्थित समजून घेतले आणि त्याच्यावरती भगवान बुद्धाने सांगितलेले जे जे काही उपाय आहेत ते आपण आपल्या जीवनात आचरण करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच धम्म मार्गाचं आचरण करीत असताना तुम्हाला कधी कोणता अडथळा येणार नाही, कधी कोणते ब्रेकर्स येणार नाही. तुम्ही बलवान व्हाल आणि तुमच्यामध्ये हे सगळे बल निर्माण होतील. त्यामुळे
हे जे 5 निवारण आहेत हे समजून व्यवस्थित समजून घ्या. त्याचं आपल्याला निवारण करायचं आहे. आणि हे 5 बल कोणते कोणते आहेत हे 5 बल सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. त्याची उत्पत्ती त्याला विकसित करायचं आहे. तर हे 5 अडचणी कोणते कोणते आहेत? पहिला अडथळा कोणता आहे? विचिकिच्छा. दुसरा हीन मिथ्य. तिसरा उद्धच्च कुकच्च. चौथा व्यापार. आणि 5वा आहे कामछंद. तर या सर्व 5ही अडथळ्यांवरती 5 बल तुम्हाला सांगितलेले आहेत बुद्धांनी. कोणते कोणते? विचिकिच्छा नष्ट करायची असेल तर तुमच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. हीनमित नष्ट करायचं असेल तर तुमच्यामध्ये वीर्य उत्पन्न झालं पाहिजे. उद्धच्च कुकच्च नष्ट करायचं असेल तर तुमच्यामध्ये स्मृती उत्पन्न झाली पाहिजे. तुम्ही स्मृतिवान झाले पाहिजे. तुमच्यातला व्यापाद नष्ट करायचा असेल तर तुम्ही मेत्ता भावना करावी. म्हणजे तुम्ही समाधीची भावना करावी. समाधीचा विकास करावा. आणि तुमच्यातला कामछंद नष्ट करायचा असेल तर तुमच्यामध्ये प्रज्ञा विकसित झाली पाहिजे. हे 5 बल आहेत. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. या 5ही बलांचा विकास आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये करावा. त्याला वृद्धिगत करावं. आणि या 5ही अडथळ्यांना दूर करून खूप चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण करावं. यामध्ये सर्वांचं मंगल आहे. सर्वांचं कल्याण आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी हेच थांबतो. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो. सर्वांचं मंगल हो.